हॅलो एव्हरीवन, ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपला नाऊन हा टॉपिक चालू होता आणि त्यामध्ये मी तुम्हाला नाऊनचे असणारे टाईप्स एक्सप्लेन केलेले होते. पण त्यामध्ये आपले काही अजून नाऊनचे टाईप्स म्हणजे मी कॉमन नाऊन आणि प्रॉपर नाऊन तर एक्सप्लेन केलेलंच होतं, पण त्याहीमध्ये ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आणि कलेक्टिव्ह नाऊनची इन्फॉर्मेशन सांगायची राहिलेली होती. सो मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉपर नाऊनचे असणारे एक्झाम्पल्स विथ प्रॉपर एक्झाम्पल्स, एक्सप्लेनेशन आणि नाऊनचे असणारे अगोदरचे दोन टाईप्स ह्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. मी अजूनही सांगते की तुम्ही जर ते अजून व्हिडिओ पाहिले नसतील तर ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी जे अपलोड केलेले आहेत व्हिडिओज नाऊनच्या रिलेटेड ते तुम्ही अवश्य पहा, म्हणजे नाऊनची बेसिक जी कन्सेप्ट आहे ती तुमची क्लिअर होईल, काही डाऊट राहणार नाही. आणि आज आपण पाहणार आहोत नाऊनच्याच रिलेटेड असणारी कन्सेप्ट, पण त्यामध्ये आपलं जे राहिलेलं होतं ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आणि कलेक्टिव्ह नाऊन त्याची इन्फॉर्मेशन आज आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पाहूया आपल्या नाऊनबद्दल. फर्स्ट आपण रिव्हिजनसुद्धा पाहूया की कॉमन नाऊन म्हणजे काय मी सांगितलेलं होतं, प्रॉपर नाऊन म्हणजे काय सांगितलेलं होतं. तर ते आज आपण पुन्हा रिवाईज करूया आणि मग राहिलेले जे 2 पॉईंट आहेत ते आपण एक्सप्लेन करूयात. आता इथे फर्स्ट, अ नाऊन इज अ नेम ऑफ पर्सन, प्लेस, ॲनिमल ऑर थिंग्स. नाऊन म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीचं नाव, एखाद्या प्लेसचं नाव, एखाद्या थिंगचं नाव किंवा एखाद्या ॲनिमलचं नाव, त्यांचं असणारं नाव म्हणजे नाऊन. ओके. आणि या नाऊनमध्ये पुढे आपले आहेत टाईप्स: कॉमन नाऊन, प्रॉपर नाऊन, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आणि कलेक्टिव्ह नाऊन. आता कॉमन नाऊन म्हणजे काय? अ कॉमन नाऊन इज द कॉमन नेम given to person, places, animals or things of the same kind. Yes, म्हणजेच काय? डॉक्टर, सिटी, कॅट, फ्लावर. आता हे काय आहेत? कॉमन नेम्स आहेत. हे काय आहेत? कॉमन नेम्स आहेत. डॉक्टर म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर डॉक्टरचं नाव घेतलेलं आहे का? नाही, म्हणून फक्त डॉक्टर म्हटलेलं आहे, म्हणून डॉक्टर हे एक्झाम्पल कॉमन नाऊनमध्ये येईल. नेक्स्ट आहे सिटी. सिटी म्हणजे काय तर याच्यामध्ये आपण कुठल्या प्रॉपर सिटीचं नाव घेतलेलं नाही आहे, ते एक कॉमन. ओके, सिटी म्हणून सिटी हे काय आहे? कॉमन नाऊन आहे. त्याच्यानंतर कॅट हे कॉमन नाऊनमध्ये आलेलं आहे. आणि फ्लॉवर, कोणतं फ्लॉवर आहे आपल्याला सांगितलेलं आहे का? नाही, म्हणून काय आहे ते? कॉमन कॅटेगरीमध्ये. नेक्स्ट प्रॉपर नाऊन म्हणजे काय? अ प्रॉपर नाऊन इज द स्पेशल नेम गिवन टू अ पर्टिक्युलर पर्सन, प्लेस, ॲनिमल ऑर थिंग. एखाद्या व्यक्तीला असणारं नाव प्रॉपर नाऊन. म्हणजे काय? मीरा हे ॲक्च्युअल मुलीचं नाव आहे, म्हणून मीरा हे प्रॉपर नाऊन झालं. कोलकाता, मोती, मार्स हे ॲक्च्युअल नावं आहेत, म्हणून त्यांना आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये इन्क्लूड करूयात? प्रॉपर नाऊनमध्ये. म्हणजे एखाद्या प्लेसचं असणारं परफेक्ट असं नाव, प्रॉपर असं नाव. मुंबई, सातारा. मग सिटी म्हणण्यापेक्षा सिटी हे कॉमन नाऊन झालं, पण त्याच्यात जर ऐवजी आपण म्हटलं मुंबई, सातारा, दिल्ली, तर याला आपण म्हणतो प्रॉपर नाऊन. याला काय म्हणतो? प्रॉपर नाऊन. कन्सेप्ट क्लिअर झाली? कॉमन नाऊन म्हणजे काय आणि प्रॉपर नाऊन म्हणजे काय? आता नेक्स्ट पण आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. आता ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे काय? इज द नेम गिवन टू अ क्वालिटी दॅट पर्सन ऑर थिंग्स हॅव. इट मे ऑल्सो बी द नेम गिवन टू ॲन ॲक्शन ऑर अ स्टेट. म्हणजे काय? एखाद्या पर्सनकडे असणारी क्वालिटी, मग त्याच्यामध्ये गुडनेस येईल, सॉफ्टनेस येईल, चाइल्डहुड येईल, मुवमेंट येईल, यूथ येईल. म्हणजे त्याची एक क्वालिटी आहे. ज्यावेळेला आपण एखाद्या थिंगबद्दल किंवा एखाद्या पर्सनबद्दल क्वालिटी सांगतो, त्याची क्वालिटी सांगतो, त्यावेळेला त्याला आपण म्हणतो ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. त्याला काय म्हणतो आपण? ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. मँगो इज अ स्वीट. मग स्वीट हे काय झालं? ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. कारण मँगो
हे एक नाउन आहे आणि त्या नाउनबद्दल एक काय सांगितली आहे, त्या नाउनची क्वालिटी सांगितलेली आहे. मँगोची क्वालिटी सांगितलेली आहे. मँगो कसा आहे, स्वीट आहे, म्हणून स्वीट हे काय झालं, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. मला असं वाटतं की आता ही ॲब्स्ट्रॅक्ट नाउनची पण कन्सेप्ट क्लिअर झालेली असावी. मँगो इज स्वीट. मग मँगो इज स्वीट फ्रूट म्हटलं तरी चालेल, किंवा स्वीट हे काय झालं, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. कारण की मँगो हे नाउन आहे, पण तो मँगो कसा आहे, स्वीट आहे, म्हणून स्वीट हे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन झालं. आता नेक्स्ट वन आहे, लास्ट वन, कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय, इज द नेम गिवन टू अ कलेक्शन ऑफ पीपल, ॲनिमल्स ऑर थिंग्स टेकन टुगेदर ॲज वन होल. म्हणजे काय आहे की ग्रुप, आपल्याला जर ग्रुप दाखवायचा असेल कोणत्या वस्तूचा, ॲनिमल्सचा, ह्युमन्सचा, तर ग्रुप ही कॅटेगरी येते, ती येते कलेक्टिव्ह नाउनमध्ये. ग्रुप ही कॅटेगरी कशामध्ये येते, कलेक्टिव्ह नाउनमध्ये येते. फॉर एक्झाम्पल, टीम, फ्लोक, हर्ड, स्वॉर्म, क्राऊड. हे काय झाले, ग्रुप, क्राऊड, ग्रुप ऑफ पीपल. येस, म्हणून हे सगळे काय झाले, कलेक्टिव्ह नाउनचे एक्झाम्पल्स झाले. अजून एक्झाम्पल तुम्हाला दिसते, ॲन आर्मी ऑफ सोल्जर्स. ॲन आर्मी ऑफ सोल्जर्स म्हणजे काय, आर्मी हे काय झालं तर कलेक्टिव्ह नाउन झालं. आर्मी हे काय झालं, कलेक्टिव्ह नाउन झालं. क्लाउड येणार, कॉलनी येईल, क्लच येईल, ट्रेन येईल, क्लास येईल. क्लास पण हा एक ग्रुप झाला. क्लास हा एक ग्रुप झाला, म्हणून या क्लासला पण आपण काय म्हणू शकतो, कलेक्टिव्ह नाउन. क्लासला काय म्हणू शकतो आपण, कलेक्टिव्ह नाउन. अशा पद्धतीने आपण नाउनचे 4 टाइप्स पाहिले, कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, नेक्स्ट ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आणि 4th वन कलेक्टिव्ह नाउन. ह्या जर सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा. होप सो की तुम्हाला हे आज जे काही मी एक्सप्लेन केलेलं आहे ते अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला समजलेलं असावं. काही क्वेरी असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या त्या क्वेरीचं सोल्युशन नक्कीच दिलं जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि या A to Z एज्युकेशन चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.